Hi students, welcome to my YouTube channel. Students, we are now going to see standard 7th subject General Science. In this, we are now going to see the chapter number 4 Nutrition in Living Organisms. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आता इयत्ता 7वी विषय विज्ञान या सामान्य विज्ञान विषयातील चौथा जो घटक आहे न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स म्हणजेच सजीवातील पोषण हा धडा आपण या ठिकाणी पाहणार आहोत. न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. सी हिअर लेट अस रिकॉल. तर तुम्ही थोडंसं मागील इत्तेतील तुमचं काय करायचंय, चिंतन करायचं या ज्ञानाबद्दल. आठवण म्हणजे रिकॉल म्हणजे आपण स्मरण करायचं आहे. लक्षात घ्या. फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज माल न्यूट्रिशन? माल न्यूट्रिशन म्हणजे कुपोषण. कुपोषण म्हणजे काय हे तुम्ही या ठिकाणी तुम्हाला आठवलं पाहिजे. कुपोषण तर बघा नावातच आहे, मराठीमध्ये कुपोषण म्हणतो आपण माल न्यूट्रिशन. इन विच माल न्यूट्रिशन इज द सिच्युएशन विच हॅपन्स बिलो 5 इयर्स चाइल्ड. तर 5 वर्षाच्या कमी वय असलेल्या मुलामध्ये ही समस्या किंवा हा विकार आढळतो. विच आर दे वेज टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन. कुपोषण टाळण्याचे उपाय काय आहेत हे या ठिकाणी तुम्ही आठवण करायचे आहे. So students, you know malnutrition. Malnutrition is the situation in which that child becomes very weak. Also, its skin is very dry. Also, its legs and hands also become weak. तर बघा त्याचे हातपाय एकदम अशक्त होतात, त्वचा निस्तेज होते, डोळे निस्तेज होतात. अशी स्थिती म्हणजे कुपोषण. आणि विच आर द वेज टू प्रिव्हेंट माल न्यूट्रिशन. कुपोषण टाळण्यासाठीचे उपाय काय आहेत तर बॅलन्स्ड डाएट. प्रॉपर बॅलन्स्ड डाएट अकॉर्डिंग टू एज. म्हणजेच काय तर वयानुसार संतुलित आहार जो महत्वाचा आहे तर तो देणं गरजेचं आहे. नाव सी हिअर द फर्स्ट कन्सेप्ट वी आर नाव गोइंग टू सी न्यूट्रिशन. आपण या ठिकाणी आता न्यूट्रिशन म्हणजे काय हे पाहणार आहोत. So here see students, some life processes go on continuously in living organisms. Substances which are digested and assimilated for obtaining energy and for the growth and health of our body are called foodstuffs. So students, you know, in our diet, foodstuffs are very important. Substances that we eat in our diet are called foodstuffs. You know, these are digested and assimilated. तर त्यांचं पचन होतं आणि त्यातील पोषक घटक असिमिलेट होतात. असिमिलेट म्हणजेच काय, रक्तामध्ये पोषक घटक ते मिसळले जातात. कशासाठी? फॉर ऑब्टेनिंग एनर्जी. सो इन दिस वे दीज आर कॉल्ड, सच सबस्टन्सेस आर कॉल्ड फूड स्टफ्स. सो यू नो हिअर सी वी गेट सेव्हरल टाइप्स ऑफ न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड स्टफ्स. आपल्याला अनेक प्रकारचे पोषक घटक हे काय होतात या फूड स्टफ्स मधून भेटतात. बघा, न्यूट्रिएंट्स कॅन बी classified into 2 types, namely macronutrients and micronutrients. See, mark here, कंस करून घ्यायचा याला आणि वहीमध्ये लिहून काढायचंय. तर बघा, न्यूट्रिएंट्स इथून इतका कंस करून घ्या. न्यूट्रिएंट्स कॅन बी क्लासिफाईड इनटू 2 टाइप्स, नेमली मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. मॅक्रो म्हणजेच काय, बृहत पोषके म्हणजे आपल्याला शरीराला आवश्यक असणारी मोठ्या प्रमाणात जी पोषक घटक आहे त्यांना म्हणायचं मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणजे काय, सूक्ष्म पोषके किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो सूक्ष्म पोषके किंवा सूक्ष्म पोषक द्रव्ये. तर बघा हे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत. सो हिअर सी स्टुडंट्स, वी आर नाउ हिअर सीइंग which are macro and which are micro. So see, nutrients like carbohydrates, proteins and fats are required in large quantity. So these are called macronutrients. या ठिकाणी कंस करायचा याला बघा, इथून कंस करायचा. न्यूट्रिएंट्स लाईक कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन्स अँड फॅट्स आर रिक्वायर्ड इन लार्ज क्वांटिटी. दीज आर कॉल्ड मॅक्रोन्यूट्रिएंट्स. आणि त्यानंतर बघा, मिनरल्स अँड व्हिटॅमिन्स आर रिक्वायर्ड इन स्मॉल क्वांटिटी. दे आर कॉल्ड मायक्रोन्यूट्रिएंट्स. तर हा कंस करून घ्या आणि वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा आहे. नोट्स आपणास या ठिकाणी नोट्स काढता आल्या पाहिजेत. सो इन दिस वे हिअर वी हॅव लर्न्ड मॅक्रोन्यूट्रिएंट्स अँड मायक्रोन्यूट्रिएंट्स. Students, see here in this chart, the process of taking in and using food which takes place in living organisms is called nutrition. तर न्यूट्रिशनची व्याख्या या ठिकाणी आपणास पाहिजे. पोषण म्हणजे काय तर अशी प्रक्रिया, द प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युझिंग फूड
तर अशी प्रक्रिया ज्याच्यामध्ये अन्न आत घेतलं जातं आणि त्याचा उपयोग केला जातो, विच टेक्स प्लेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, जी सजीवामध्ये घडून येते, ही क्रिया म्हणजेच न्यूट्रिशन. तर बघा, नीड फॉर न्यूट्रिशन, पोषणाची गरज काय आहे? तर या ठिकाणी बघा, सी द पॉइंट, नीड फॉर न्यूट्रिशन हा मुद्दा व्यवस्थित लिहून घ्या. प्रत्येक मुद्दे ही व्याख्येला कंस करा, ही वहीमध्ये लिहून काढायची आहे. सो सी पॉइंट, नीड फॉर न्यूट्रिशन, न्यूट्रिशन म्हणजेच पोषण, याची गरज का आहे? तर या ठिकाणी बघा, पहिला आकडा या ठिकाणी दिलेला आहे, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, हे व्यवस्थित लिहून घ्यायचे आहेत. सी हिअर, टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. तर आपल्याला काम करण्यासाठी जी ऊर्जा आवश्यक असते, तर ती ऊर्जा पुरवण्याचं काम पोषणातून होतं. म्हणजे आपण जे अन्न खातो तर ते अन्न पचन होऊन ऊर्जा निर्माण होते आणि ती ऊर्जा आपली शारीरिक कार्य करण्यासाठी वापरली जाते. टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. सेकंड पॉइंट, ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी. तर शरीराची वाढ आणि विकास, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, हा होतो. आपण अन्न घेतल्यानंतर त्या अन्नातून जे पोषण होतं त्याच्यामुळे आपली वाढ होते आणि विकास पण होतो, बौद्धिक विकास होतो, लक्षात घ्या. त्याचबरोबर शारीरिक विकास होतो. तिसरं, टू रिप्लेस द डॅमेज्ड सेल्स अँड रिपेअर टिश्यूज. तर आपल्या शरीरातील ज्या काही डॅमेज्ड सेल्स आहेत, म्हणजे त्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, तर अशा नष्ट झालेल्या पेशी त्या बाजूला केल्या जातात आणि त्या ठिकाणी रिपेअर टिश्यूज, आणि त्या ठिकाणी ऊतींची परत दुरुस्ती होते, नवीन पेशींची निर्मिती होते. आणि टिश्यूज म्हणजे ऊती, तर त्या ठिकाणी नवीन ऊतींची निर्मिती होते त्या अवयवामध्ये. आणि फोर्थ पॉइंट पहा, टू फाईट डिसीजेस. तर आपणास रोगांच्या विरुद्ध लढण्याची आपल्यामध्ये शक्ती निर्माण होते. टू फाईट डिसीजेस, इम्युन पॉवर, बघा त्यालाच आपण काय म्हणतो, डिसीज रेजिस्टन्स पॉवर, आणि किंवा इम्युन पॉवर म्हणतो. तर आपली रोगप्रतिकारक शक्ती, त्यालाच काय म्हणतात, डिसीज रेजिस्टन्स पॉवर और टू फाईट डिसीजेस. तर रोगांच्या विरुद्ध लढण्याची आपल्यामध्ये काय होते, शक्ती निर्माण होते. So students, see here, there are two types of nutrition, autotrophic nutrition and heterotrophic nutrition. तर या ठिकाणी बघा, ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन आपण पाहूया. म्हणजेच काय, स्वयंपोषी पोषण, म्हणजेच स्वतःचं पोषण करणे. तर या ठिकाणी बघा, मार्क द पॉइंट, कंस करा या व्याख्येला आणि वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्या. सम ऑर्गॅनिझम्स कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्व्स. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. म्हणजेच काय, काही सजीव काय करतात, स्वतःचं स्वतः तयार करतात, कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दस नरिश देमसेल्व्स, आणि ते स्वतःचीच वाढ, स्वतःचा विकास हे त्या पोषणातून करत असतात, त्यांचं पोषण होतं. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉफिक न्यूट्रिशन. अँड हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन, परपोषी पोषण. बघा या ठिकाणी परपोषी पोषण म्हणजेच काय, इथून कंस करायचा आहे, सम ऑर्गॅनिझम्स, इथून कंस हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन पर्यंत करायचं आहे. सो सी, सम ऑर्गॅनिझम्स डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, प्लांट्स और एनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटरोट्रॉपिक न्यूट्रिशन. तर पहा, काही सजीव हे अवलंबून असतात, डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम्स, इतर सजीवावर, मग प्लांट्स असतील किंवा एनिमल्स असतील, प्लांट्स और एनिमल्स फॉर देअर फूड, त्यांच्या अन्नासाठी त्यांच्यावरती अवलंबून असतात. दिस इज कॉल्ड हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन. त्यालाच म्हणायचं परपोषी पोषण. तर या ठिकाणी बघा, आपण पाहिलं ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन अँड हेटरोट्रॉफिक न्यूट्रिशन. सो इन दिस वे वी हॅव लर्न्ड. नाऊ ऑटोट्रॉपिक प्लांट्स. आता पुढचा मुद्दा आपण बघूया, ऑटोट्रॉपिक प्लांट्स. सी हिअर, ऑटोट्रॉपिक प्लांट्स म्हणजेच काय, स्वयंपोषी वनस्पती. म्हणजेच काय, स्वतः पोषण करणाऱ्या, म्हणजे स्वतः अन्न निर्मिती करणाऱ्या, अशा प्रकारे आपण या ठिकाणी पोषण पाहूया. तर बघा, स्वयंपोषी वनस्पती पाहूयात, ऑटोट्रॉपिक प्लांट्स. कॅन यू टेल म्हणजे तुम्ही सांगू शकता, हाऊ डू प्लांट्स प्रोड्यूस देअर ओन फूड. तुम्ही अगोदर शिकलेला आहात मागील इत्येमध्ये. तर बघा, वनस्पती कसं अन्न तयार करतात, या ठिकाणी डायग्राम दाखवलेली आहे, तर त्या डायग्रामचं निरीक्षण करायचं आहे. तर बघा, या ठिकाणी आपणास पाहायला मिळतं, प्लांट्स ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ
वनस्पतींना आपल्यासारखी इतर सजीवासारखीच त्यांनाही अन्नाची गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल. तर सूर्यप्रकाशाच्या मदतीने आणि हरितद्रव्याच्या सहाय्याने प्लांट्स मेक देअर फूड इन देअर लिव्ज. वनस्पती त्यांचं अन्न त्यांच्या पानामध्ये तयार करतात युझिंग वॉटर अँड न्यूट्रियंट्स. तर पाणी आणि जी पोषक घटक त्यांनी शोषून घेतलेले आहेत मुळांच्या सहाय्याने फ्रॉम द सॉइल मातीतून अँड कार्बन डायऑक्साईड फ्रॉम द एअर आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड घेऊन त्या अन्न तयार करतात. दिस प्रोसेस इज कॉल्ड फोटोसिंथेसिस. त्या प्रक्रियेला म्हणायचं प्रकाश संश्लेषण फोटोसिंथेसिस. तर या ठिकाणी कंस करा. सी हियर with the help of sunlight and chlorophyll plants make their food in their leaves using water and nutrients from the soil and carbon dioxide from the air. This process is called photosynthesis. तर हे व्यवस्थित लिहून काढायचंय. So in this way here we have learned plants also need food as like other living organisms. For that they can produce their own food. मग त्या स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात. कसं तयार करतात? या ठिकाणी बघा with the help of sunlight. Also there with the help of chlorophyll in the leaves. Chlorophyll is in the leaves. बघा पानामध्ये हरितद्रव्य असतं तर त्याच्या साह्याने आणि सूर्यप्रकाशाच्या साह्याने वनस्पती अन्न तयार करतात. कशापासून अन्न बनवतात? कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. बघा युझिंग वॉटर अँड कार्बन डायऑक्साईड. सी हियर water and carbon dioxide. There plants make their food. Their nutrients from the soil also they get. त्या वनस्पती काय करतात? त्या मुळांच्या साह्याने मिनरल सॉल्ट सुद्धा शोषून घेतात with the help of carbon dioxide and also the water and nutrients from the soil. यापासून त्या अन्न तयार करतात. At that time their oxygen लेफ्ट देअर. बघा त्या ठिकाणी ऑक्सिजन बाहेर पडतो. तर ही प्रक्रिया जी आहे तर तिला म्हणायचं फोटोसिंथेसिस. दिस इज द फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण. सो सी विथ द हेल्प ऑफ सनलाइट ऑल्सो वॉटर मिनरल्स अँड सॉल्ट्स फ्रॉम द सॉइल प्लांट्स मेक फूड विथ द हेल्प ऑफ कार्बन डायऑक्साईड अँड ऑल्सो क्लोरोफिल इन द लिव्ज. तर बघा या ठिकाणी कार्बन डायऑक्साईड या सर्वांचा उपयोग वनस्पती करतात आणि ऑक्सिजन बाहेर पडतो. सो इन दिस वे दिस इज द केमिकल इक्वेशन फॉर फोटोसिंथेसिस. सी हियर दिस इज द केमिकल फॉर्म्युला फॉर ईच कंपोनेंट इन दिस प्रोसेस. कार्बन डायऑक्साईड सी हियर CO2, water H2O. Here sunlight and chlorophyll is used and food is prepared and oxygen is there left. त्या ठिकाणी ऑक्सिजन बाहेर पडतो. तर ही आपली प्रक्रिया या ठिकाणी फोटोसिंथेसिसची म्हणजे प्रकाश संश्लेषणाची पाहायला मिळते. सो सी हियर दिस इज द परफेक्ट केमिकल इक्वेशन फॉर फोटोसिंथेसिस. प्रकाश संश्लेषणासाठीचं हे समीकरण आहे. प्रकाश संश्लेषण त्याच्यासाठीचे समीकरण ते व्यवस्थित वहीत लिहून घ्या. CO2 हे केमिकल कंपाऊंड कार्बन डायऑक्साईडचं काय आहे ते केमिकल फॉर्म्युला आहे. वॉटरचा H2O. या ठिकाणी ग्लुकोज म्हणजेच फूड त्याचं C6H12O6 आणि ऑक्सिजनचं आहे O2. हे व्यवस्थित लक्षात ठेवा. स्टुडंट्स इन द फोटोसिंथेसिस प्रोसेस सी plants convert light energy into chemical energy and store it in the form of food. तर विद्यार्थी मित्रांनो वनस्पती या प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये काय या लाईट एनर्जीचं रूपांतर केमिकल एनर्जी मध्ये त्या करतात. सो सी हियर प्लांट्स कन्वर्ट लाईट एनर्जी इनटू केमिकल एनर्जी अँड स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ फूड. तर इथपर्यंत कंस करायचं आणि ते व्यवस्थित लिहून काढायचं. सी हियर ऑल्सो वॉटर मिनरल्स अँड सॉल्ट्स आर ॲब्सॉर्ब्ड बाय रूट्स फ्रॉम द सॉइल. द स्टेम ट्रान्सपोर्ट्स देम अप टू द लीव्स. द लीव्स हॅव मायक्रोस्कोपिक ओपनिंग्स कॉल्ड स्टोमाटा थ्रू विच दे टेक इन द CO2 फ्रॉम द एअर. सो स्टुडंट सी देर आर chloroplasts present in the leaves and these chloroplasts are there
with the help of chloroplast. There is the chlorophyll which absorbs sunlight, helping to convert carbon dioxide and water into food. There is the chlorophyll in the chloroplast. लक्षात घ्या, या क्लोरोप्लास्ट मध्ये हरितलवकामध्ये हरितद्रव्य असतं. ते काय करतं, सूर्यप्रकाश शोषून घेतं. ऍब्सॉर्ब सनलाइट, सी हिअर, ऍब्सॉर्ब्स सनलाइट हेल्पिंग टू कन्वर्ट कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर इन टू फूड. आणि मग कार्बन डायऑक्साइड आणि वॉटरचं अन्नामध्ये रूपांतर केलं जातं या क्लोरोफिलमुळं. सो पॉइंट हिअर. तर कंस करा या ठिकाणी बघा, तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. द क्लोरोप्लास्ट present in the leaves contain chlorophyll which absorbs sunlight, helping to convert carbon dioxide and water into food here. And the next point is oxygen is given out in this process. तर ऑक्सिजन यामध्ये बाहेर पडतो, इज गिव्हन आउट. तर बघा, ऑक्सिजन आपल्याला या ठिकाणी बाहेर पडतो, जो की आपल्या निसर्गामध्ये आढळून येतो, तो सर्व सजीव घेतात. सो इन दिस वे हिअर वी हॅव लर्न द प्रोसेस फोटोसिंथेसिस. हिअर सी थ्रू द स्टोमाटा. See, the leaves have microscopic openings called stomata through which they take in the CO2 from the air. हवेतून मग कार्बन डायऑक्साईड वनस्पती कसा घेतात, तर पानावर बघा लहान अशा प्रकारचे स्टोमाटा असतात. स्टोमाटा म्हणजे पर्णरंध्रे, पानावर छिद्र असतात आणि त्या पानावरच्या छिद्रातून या ठिकाणी बघा आत काय होतं, कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो. सो इन दिस वे देअर कार्बन डायऑक्साईड इज टेकन इन टू द सेल्स ऑफ द प्लांट्स. वनस्पतींच्या पेशीमध्ये कार्बन डायऑक्साईड आत घेतला जातो थ्रू स्टोमाटा. पर्णरंध्रे असतात आणि त्या ठिकाणी तो आत घेतला जातो. ओके. ऑल्सो यू नो photosynthesis takes place in some other parts like green stems too as they contain chlorophyll. पहा, प्रकाश संश्लेषणाची क्रिया फक्त पानामध्येच घडत नाही वनस्पतीच्या, तर ग्रीन पार्ट जो कोणता असेल, पार्ट्स लाईक ग्रीन स्टेम्स टू. बघा, हिरव्या रंगाचा जो भाग असतो वनस्पतीचा, मग काही वनस्पतीमध्ये खोड हे हिरव्या रंगाचं असतं, वेली असतील, रोपटी असतील, त्यामध्ये ते हिरव्या रंगाचं असतं. तर बघा, ते स्टेम्स मध्ये काय असतं, हिरव्या रंगाचं असतं, म्हणजे त्याच्यामध्ये क्लोरोप्लास्ट असतो आणि म्हणजेच हरितद्रव्य असतं. दे कंटेन क्लोरोफिल सो दॅट देअर द फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस. See here, find out how does photosynthesis occur in dark red or purple colored leaves. तर आपणास लाल रंगाच्या किंवा जांभळ्या रंगाच्या पानांमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया कशी होते, फोटोसिंथेसिस, ही तुम्ही माहिती मिळवायची आहे. गुगलमध्ये तुम्ही हा प्रश्न टाईप करून त्याचं उत्तर मिळवू शकता. स्टुडंट्स, वी आर नाउ गोइंग टू सी द नेक्स्ट कन्सेप्ट, ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. वनस्पतीतील वहन संस्था. ज्यांना अर्थ येत नाही त्यांनी तर लिहून घ्या अर्थ पेन्सिलने. ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स, वनस्पतीमधील वहन संस्था. सो सी हिअर वन ऍक्टिव्हिटी इज गिव्हन टू डू. तुम्हाला या ठिकाणी कृती करायची आहे. टेक अ पंपकिन स्टेम हॅव्हिंग 2-3 लीव्स, cut it under water with a sharp blade. Take some water in a conical flask and 7 to 8 drops of ink to it. तर तुम्ही घरी कृती करायची असेल तर काय करायचं, 2-3 पान असलेलं एक काय करायचं, खोड घ्यायचं भोपळ्याचं आणि ते व्यवस्थित कट करायचं. कट इट अंडर वॉटर, पाण्यामध्येच कट करायचंय विथ अ शार्प ब्लेड. तर ब्लेडच्या सहाय्याने. आणि पुन्हा काय करायचं, टेक सम वॉटर इन अ कोनिकल फ्लास्क. तुम्ही पातेल्यामध्ये पाणी घ्या थोडंसं आणि त्या पाण्यामध्ये काय करायचं, 7 ते 8 थेंब टाकायचे शाईचे, 7 to 8 drops of ink to it. आणि मग पुट द पंपकिन स्टेम व्हर्टिकली. आणि तो वेलीचा जो तुकडा आहे खोडाचा, तर तो खोडाचा तुकडा सहज उभा ठेवायचा, व्यवस्थित कट केलेला भाग आत ठेवायचा खोडाचा. आणि मग बघा, इन दॅट फ्लास्क किंवा इन दॅट पॉट ऑब्झर्व द चेंजेस दॅट टेक प्लेस in it, discuss them in the classroom. So here we have to understand only. A discussion in friends also you can do. तुम्ही तुमच्या मित्रांमध्ये सुद्धा चर्चा करू शकता किंवा वर्गामध्ये सुद्धा. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला काय लक्षात येतं, there you can observe. So you can observe there the color of that ink passes into the leaves or into the stem. त्या खोडात पानामध्ये तो रंग गेलेला असेल भोपळ्याच्या, तुम्हाला तो पाहायला मिळेल. तर तो समजा निळीशाई असेल तर त्या ठिकाणी निळ्या रसवाहिन्या झालेल्या असतील निळ्या रंगाच्या आत पानामधल्या, त्या ज्या काही शिरा दिसतात तुम्हाला, तर त्या सगळ्या शिरा ह्या निळ्या रंगाच्या झालेल्या दिसतील.
त्या 2-3 पानामधल्या, किंवा लाल रंगाची शाई असेल तर लाल झालेल्या दिसेल, म्हणजे आत त्या ठिकाणी तो रंग पोचलेला आहे. तर तो कसा पोचलेला आहे, तर बघा थ्रू झायलेम. कुठून पोचला तो, झायलेम मधून पोचलाय. झायलेम म्हणजेच काय, जलवाहिन्या. लक्षात घ्या, झायलेम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या. या ठिकाणी बघा आपण सांगता येईल, पॉइंट हिअर द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लांट्स कन्सिस्ट ऑफ द झायलेम अँड फ्लोएम. झायलेम म्हणजे जलवाहिन्या आणि फ्लोएम म्हणजे रसवाहिन्या, हे लक्षात घ्या. द झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. ही पण कंस करून घ्या. तर जलवाहिन्यांच्या मार्फत काय केलं जातं, त्या ठिकाणी मिनरल्स अँड वॉटर हे सप्लाय केले जातात फ्रॉम द रूट टू द ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट म्हणजे वरचा जो भाग आहे वनस्पतीचा, मुळाचा सोडून खोडापासून वरचा भाग, तर त्या सर्व भागापर्यंत पाणी आणि खनिज म्हणजेच मातीतील जी काही खनिज आहेत, मिनरल्स अँड वॉटर्स, हे सप्लाय केलं जातं फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स. ट्रान्सपोर्ट्स म्हणजेच काय, वहन करणे. द झायलेम ट्रान्सपोर्ट्स मिनरल्स अँड वॉटर फ्रॉम द रूट टू ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लांट. त्यानंतर बघा, द फ्लोएम ट्रान्सपोर्ट्स द फूड फ्रॉम द लिव्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट व्हेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड ऑर स्टोर्ड. तर या ठिकाणी कंस करायचा आहे, द फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड म्हणजेच काय, ग्लुकोज, फ्रॉम द लिव्स टू द अदर पार्ट्स ऑफ द प्लांट व्हेअर इट इज आयदर कन्झ्युम्ड ऑर स्टोर्ड. तर एकतर तिथं ते साठवलं जातं किंवा वापरलं जातं, तिथपर्यंत ते पाठवतात. तर हे व्यवस्थित कंस करा. दो द प्लांट्स हॅव अ ट्रान्सपोर्ट सिस्टीम दे डू नॉट हॅव अ सेपरेट डायजेस्टिव्ह और एक्सक्रिटरी सिस्टीम. बघा, यांच्यामध्ये जरी आपणास पाहायला मिळेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम असली तरी यांच्यामध्ये आपल्या इतर बहुपेशीय जे प्राणी आहेत त्यांच्यासारखी डायजेस्टिव्ह और एक्सक्रिटरी सिस्टीम नसते. पचन संस्था किंवा उत्सर्जन संस्था ही नसते, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. देर इज द ट्रान्सपोर्ट सिस्टीम. ऑब्झर्व द डायग्राम हिअर. सी, देर इज वन सॅपलिंग इज गिव्हन. एक रोपट दाखवलेलं आहे. सी, झायलेम इज इन ब्ल्यू कलर अँड फ्लोएम इज इन पिंक कलर. तर बघा, या ठिकाणी झायलेम म्हणजे जलवाहिन्या दाखवलेले आहेत. बघा, जमिनीतील क्षार आणि पाणी वर नेण्याचं काम त्या करतात. आणि बघा, पानामध्ये तयार झालेलं अन्न वनस्पतीच्या इतर भागाकडे पोहोचवण्याचं काम हे फ्लोएम करतात. त्यांना रसवाहिन्या म्हणायचं, फ्लोएम. बघा, फ्लोएम म्हणजेच काय, रसवाहिन्या, फ्लोएम. तर या ठिकाणी 3 सेक्शन आपण पाहायचेत. सेक्शन ऑफ लीफ, बघा पानाचा एक छेद घेतला, आडवा छेद. इथं बघा, इथं दाखवली आकृती तुम्हाला. कट करून जर आपण पाहिलं तर तुम्हाला या ठिकाणी या काय दिसतात, झायलेम आणि फ्लोएम आतल्या भागामध्ये. इथं बघा तुम्हाला त्या पाहायला मिळत आहेत. आणि इथं छिद्र आहेत. या ठिकाणी हे काय आहेत, पानामधले तुम्हाला पाहायला मिळतील स्टोमाटा, पर्णरंध्रे, हे या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि इथं आतल्या बाजूला झायलेम आणि फ्लोएम हे पाहायला मिळतात. तर सेक्शन ऑफ स्टेम, आता खोड जर कट केलं तर काय दिसतं, आतल्या बाजूला बघा हे आहे झायलेम आणि बाहेरच्या बाजूने जे आहेत तर हे आहेत फ्लोएम. या प्रकारे फ्लोएम पाहायला मिळतात. सेक्शन ऑफ रूट, मुळाचा जर आपण भाग पाहिला तर या ठिकाणी बघा आपणास पाहायला मिळतं हे आहेत झायलेम आणि हे आहेत फ्लोएम. तर या प्रकारे आपणास पाहायला मिळेल ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट्स. So students, now you have to find out what is chemosynthesis and which plants produce their food by chemosynthesis. तर तुम्हाला काय करायचंय, रासायनिक संश्लेषण म्हणजे काही माहिती मिळवायची आहे. आपण प्रकाश संश्लेषण पाहिलं म्हणजेच आता आपल्याला तुम्हाला या ठिकाणी लक्षात येईल, ज्या वनस्पतीमध्ये किंवा सजीवामध्ये हरितलवक नसतं तर ते रासायनिक संश्लेषणानं काय करू शकतात, अन्न निर्माण करू शकतात. तर त्याबद्दल तुम्ही माहिती मिळवायची आहे. विच प्लांट्स प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस. अशा कोणत्या वनस्पती आहे की त्या रासायनिक संश्लेषणाने काय करतात, अन्न निर्मिती करतात. हे सुद्धा तुम्ही गुगलवर हा प्रश्न जसाच्या तसा टाकून तुम्ही माहिती मिळवू शकता. सो फाइंड आउट द केमोसिंथेसिस प्रोसेस अँड विच प्लांट्स प्रोड्यूस देअर फूड बाय केमोसिंथेसिस. लेट अस रिकॉल. या ठिकाणी बघा परत दुसरी एक गोष्ट तुम्ही आठवा. विच आर द डिफरंट सबस्टन्सेस एक्सक्रिटेड बाय प्लांट्स अँड वाय. तर वनस्पतींनी बघा उत्सर्जित केलेले जे वेगळे पदार्थ आहेत ते सांगा आणि ते कोणते पदार्थ आहेत आणि त्या का उत्सर्जित करतात. सो यू कॅन फाइंड आउट देम. यू नो गम ऑफ बाबुल ट्री,
और ड्रमस्टिक ट्री. तर बाभूळ किंवा शेवगा यांचा जो तो डिंक असतो तो एक टाकाऊ पदार्थच आहे, लक्षात घ्या. किंवा झाडाची पानं पिवळी होतात तर त्याच्यामध्ये टाकाऊ पदार्थ साठून साठून शेवटी ती पिवळी झालेली असतात आणि ती गळून पडतात. तर ते सगळे काय असतात, वेस्ट मटेरियल असतात. वाय? बिकॉज ऑफ द वेस्ट मटेरियल प्रोड्युस्ड इन सेल्स इज देन गिव्हन outside the plant cells or also from the plant or tree. वनस्पती किंवा जे काही झाड आहेत त्यांच्यापासून हे टाकाऊ पदार्थ बाहेर पडले जातात. सो देर इज सच टाइप ऑफ सबस्टन्सेस एक्सक्रिटेड बाय प्लांट्स और ट्रीज. वनस्पती किंवा ही झाडे जी आहेत तर ही झाडे काय करतात, बाहेर अशा प्रकारचे टाकाऊ पदार्थ टाकतात. स्टुडंट्स, नाउ सी plants produce carbohydrates by the process of photosynthesis. Carbohydrates are made from carbon, hydrogen and oxygen. Mark here the point. तर विद्यार्थी मित्रांनो, वनस्पती काय करतात, कार्बोहायड्रेट्स म्हणजे कर्बोदके तयार करतात प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये. आणि हे कार्बोहायड्रेट्स कशाचे बनलेले असतात, कार्बन, हायड्रोजन अँड ऑक्सिजन. तर इथपर्यंत कंस करा, व्यवस्थित लिहून घ्या. आणि प्रथिन, प्रोटीन्स आर मेड फ्रॉम द कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन अँड नायट्रोजन. इथपर्यंत कंस करा. तर नायट्रोजन फक्त त्याच्यात वेगळं आहे. सो हिअर सी, सो स्टुडंट्स सी हिअर, plants need nitrogen for necessary for synthesis of proteins. वनस्पतींना प्रथिनाचं संश्लेषण म्हणजे प्रथिनाची निर्मिती करण्यासाठी नायट्रोजनची गरज असते. वनस्पती प्रथिनाची निर्मिती करत असताना मग नायट्रोजन त्यांना कसा मिळतो, तर ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सो स्टुडंट सी, एअर कंटेन्स गॅसेस नायट्रोजन. आपणास माहिती आहे हवेमध्ये नायट्रोजन आहे वायुरूपातला. हायवर प्लांट्स कॅन नॉट युटिलाइज गॅसेस नायट्रोजन. परंतु वनस्पती हवेतला नायट्रोजन घेऊ शकत नाहीत. इट नीड्स टू बी फिक्स्ड. तर तो काय झाला पाहिजे, स्थिर केला पाहिजे, स्थिरीकरण झालं पाहिजे. म्हणजे तो हवेतला जसे तसं त्या घेऊ शकत नाही. तर कसं स्थिरीकरण झालं पाहिजे, कन्व्हर्टेड इनटू कंपाऊंड्स. तर त्याचं संयुगामध्ये रूपांतर झालं पाहिजे आणि ते मग वनस्पती मुळांच्या सहाय्याने त्या शोषू शकतात. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल आणि ॲटमॉस्फेरिक मेथड्स. तर हे जे फिक्सेशन होतं, हे जे स्थिरीकरण होतं, दोन प्रकारे होतं. त्याच्यामध्ये बघा, एक म्हणजे बायोलॉजिकल आणि दुसरं ॲटमॉस्फेरिक. There are two types of fixation of nitrogen, biological fixation and other is atmospheric fixation. So here we are now going to see the method first, biological fixation of nitrogen. तर आपण पाहूया बायोलॉजिकल फिक्सेशन कसं होतं. तर पहा, टू डिफरंट टाइप्स ऑफ मायक्रोऑर्गॅनिझम्स कॅन ब्रिंग अबाउट बायोलॉजिकल नायट्रोजन फिक्सेशन. दोन प्रकारचे बघा सूक्ष्मजीव आहेत जे हे घडवून आणतात. तर कोणते आहेत ते, रूट नोड्यूल्स ऑफ द लेग्युमिनस प्लांट कंटेन द रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स. सी हिअर, सी रूट नोड्यूल्स ऑफ लेग्युमिनस प्लांट्स कंटेन रायझोबियम मायक्रोऑर्गॅनिझम्स. इथपर्यंत कंस करा. तर शेंगावर्गीय ज्या वनस्पती असतात, मग भुईमुग आहे किंवा वाटाणा आहे, अशा अनेक, मूग आहे, उडीद आहे, तर त्यांच्या मुळांच्या बघा, मुळावर अशा गाठी असतात. त्या गाठीमध्ये काय असतो, रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. रायझोबियम, रूट नोड्यूल्स म्हणजेच काय, मुळावरच्या गाठी. त्या गाठीमध्ये हे रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. लक्षात घ्या, हा मुद्दा लिहून घ्या व्यवस्थित. these microorganisms absorb atmospheric nitrogen and convert into its नायट्रेट्स. तर हे सूक्ष्मजीव काय करतात, हवेतील नायट्रोजन शोषून घेतात आणि नायट्रेटमध्ये रूपांतरित करतात. कंपाऊंड, दॅट इज अ कंपाऊंड. तो एक मग संयुग आहे नायट्रेट. आणि मग नायट्रेट काय केलं जातं, मुळांच्या सहाय्याने शोषून घेतलं जातं पाण्यासोबत. तर अशा प्रकारे आपण बायोलॉजिकल फिक्सेशन पाहिलं. आणि दुसरं पहा या ठिकाणी आणखी, मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक ॲझेटोबॅक्टर. बघा, ॲझेटोबॅक्टर सुद्धा एक असे सूक्ष्मजीव आहेत, आर प्रेझेंट इन सॉइल, जे मातीमध्ये असतात. अँड दे ऑल्सो कन्व्हर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इनटू नायट्रेट्स. ते सुद्धा काय करतात, हवेतला नायट्रोजन नायट्रेट्समध्ये रूपांतरित करतात. तर हे व्यवस्थित लिहून घ्यायचं इथून कंस करून. सो इन दिस वे वी हॅव लर्न बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ nitrogen. See, this is the diagram. In this diagram, these are the root nodules. In this, there are rhizobium microorganisms are present. Also, azotobacter
Azotobacter, microorganisms present in the soil, they also transfer or convert atmospheric nitrogen into nitrates. So in this way we have learnt about biological fixation. Now do you know atmospheric fixation? बघा, तुम्हाला माहिती आहे का वातावरणीय कशा प्रकारे स्थिरीकरण होतं नायट्रोजनचं? इट इज व्हेरी इंटरेस्टिंग. खूप आपल्याला मजेशीर ती घटना आहे किंवा इव्हेंट होतो. नॅचरल फेनॉमिनन, नैसर्गिक घटना घडून येते. काय होतं याच्यामध्ये बघा, लाइटनिंग और थंडरबोल्ट्स ऑकर इन द रेनी सीझन. बघा, पावसाळ्याच्या दिवसामध्ये विजांचा कडकडाट होतो. दिस कॉजेस ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ इच अदर. तर त्यावेळेस काय होतं, हवेतला नायट्रोजन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये अभिक्रिया होते आणि काय तयार होतं, टू फॉर्म नायट्रिक ऑक्साइड. नायट्रिक ऑक्साइड इज प्रिपेअर्ड देअर अँड विच इज अगेन ऑक्सिडाइज्ड, आणि परत त्याची ऑक्सिजन बरोबर अभिक्रिया होते टू फॉर्म नायट्रोजन डायऑक्साइड. सो इन दिस वे हिअर मार्क दॅट, रेकाउंस करून घ्या, व्यवस्थित लिहून काढायचं. तर बघा, परत त्याचं नायट्रोजन डायऑक्साइड मध्ये रूपांतर होतं आणि मग त्याच्यानंतर बघा काय होतं, द नायट्रोजन डायऑक्साइड ऑल डिझॉल्व्ह इन रेन वॉटर. पावसाच्या पाण्यामध्ये तो विरघळतो पाऊस सुरू असतानाच आणि त्याचं ऍसिड मध्ये रूपांतर होतं अँड इज कन्व्हर्टेड इनटू ऍसिड. मग ऍसिड मध्ये रूपांतर होतं. ऍसिड कोणतं, नायट्रिक ऍसिड, HNO3. त्याचं सूत्र आहे केमिकल फॉर्म्युला फॉर नायट्रिक ऍसिड, विच गेट्स ऍडेड टू द सॉइल अलॉंग विथ द रेन वॉटर अँड प्लांट्स यूज दिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि हेच ऍसिड काय होतं, मातीमध्ये मिसळलं जातं पावसाच्या पाण्याच्या सोबत विथ द रेन वॉटर अँड दॅट नायट्रोजन प्लांट्स यूज दिस नायट्रोजन फॉर देअर ग्रोथ. आणि मग तो जो नायट्रोजन आहे ऍसिड मधला, तर तो मातीमध्ये मिसळल्यानंतर वनस्पती काय करतात, उपयोगात आणतात. सो स्टुडंट्स, इन दिस वे वी हॅव लर्न्ड ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. म्हणजेच काय, नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. Students, in this video we have learned about the nutrition, types of nutrition, also need for nutrition in then autotrophic plants, also the process of photosynthesis, the chemical equation for the photosynthesis, also the chloroplasts in leaf, transport system in plants, also the fixation of nitrogen, biological fixation and atmospheric fixation. Students, in this way we have learned these concepts, so revise them and note down these points and recite them. ते व्यवस्थित लिहून घ्या, पाठ करा, सायंटिफिक वर्ड्स लक्षात ठेवा आणि छानपैकी अभ्यास करा. हा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.